आजच्या सकाळच्या मनन चिंतनात आपण सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण विजय संगीत गीत क्रमांक 28 गाणार आहोत. आणि जर आपल्याकडे उपासना संगीत असेल तर 330 क्रमांक आहे. विजय संगीत गीत क्रमांक 28, प्रभू हो जवळी क्षणोक्षणी. प्रभू हो जवळी क्षणोक्षणी, मनाला शांतवी तुझी वाणी. साय तुझे लागे पदोपदी लागे, पहा मी साय मागे आता लागे. प्रभू तू असता टेका देशी, मोहाची सत्ता ही तू मोडीशी. साय तुझे लागे पदोपदी लागे, पहा मी साय मागे आता लागे. तुझविन जगणे जेते वाया, सुख दुःखामधी मी धरी पाया. साय तुझे लागे पदोपदी लागे, पहा मी साय मागे आता लागे. प्रभू तू आपली इच्छा करी, ती मान्य करण्या कृपापुरी. साय तुझे लागे पदोपदी लागे, पहा मी साय मागे आता लागे. ख्रिस्ता हे विमला परात परा, मला भक्त करी तुझा खरा. साय तुझे लागे पदोपदी लागे, पहा मी साय मागे आता लागे. आजच्या छानशा दिवसाची सुरुवात प्रभुचरणी करीत असताना हे सुमधुर गीत आपण गाऊन प्रभूच्या समक्षतेचा आनंद घेत आज प्रिय दासासाठी प्रार्थना करूया. आजचं मनन सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेबांकडून येत असताना येणाऱ्या वचनासाठी प्रार्थना करू. हे दयाळू दयाधन परमेश्वर पित्या, पुन्हा एक वार पवित्र वचन मनन चिंतन करण्यासाठी आम्ही एकत्र जमलेलो असताना आजच्या दिवसाची सुरुवात प्रभू तुझ्या चरणापाशी बसून आम्ही करतो. आम्ही बाळक साहेबांसाठी प्रार्थना करतो. जो पवित्र वचनाचा वाटा प्रभू तू त्यांना दिला आहे त्याच्या घोषणेसाठी तू त्यांना स्पर्श कर, त्यांच्या करवी तू आम्हाशी बोल. व दे बापा आजचं प्रेरणादायी जे पवित्र वचन आहे आजच्या मननासाठी ते तू आशीर्वादाचं असं होऊ दे. ऑनलाईन पाहणारे प्रियजन आणि या ठिकाणी असलेले प्रियजन, आम्ही सर्व प्रभू या पवित्र वचनाचं मनन करीत असताना आमच्या अंतकरणाचा ठाव तू घे. ही प्रार्थना तारणाऱ्या ख्रिस्त येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. सर्वांच्या वतीने मी सन्माननीय
डॉक्टर रेव्हरंड जे एच पठारे पाळकसाहेब ख्रिस्त येशूमध्ये तुमचं स्वागत करतो आणि वचनाच्या सेवेसाठी तुम्हाला आमंत्रित करतो. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आज सकाळच्या मननासाठी जो शास्त्र भाग आहे तो लुकाचं शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि वचन 1 ते 13 आहे. लुककृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि वचन 1 ते 13. अन्याय कारभाराचे शहाणपण त्या संबंधातून हा दाखला आहे. मग त्याने शिष्यांनाही म्हटले, एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक कारभारी होता. त्याच्यावर हा तुमचे द्रव्य उडवितो असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशोब दे, कारण ह्यापुढे तुला कारभार पावायचा नाही. मग कारभाराने आपल्या मनात म्हटले, माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करू? खणण्याची मला शक्ती नाही, भीक मागण्याची लाज वाटते, तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले. मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकऱ्यास बोलावले आणि पहिल्याला म्हटले, माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 मन तेल. त्याने त्याला म्हटले, हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून ह्यावर 50 मांड. नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 खंड्या गहू. तो त्याला म्हणाला, हा तुझा रोखा घे व 80 मांड. अन्यायी कारभाराने शहाणपण केले. ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली, कारण ह्या युगाचे लोक आपल्यासारख्याविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. आणखी मी तुम्हाला सांगतो, अनितीकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा, ह्यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हा सार्वकालिक वस्तीत घ्यावे. जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयी अन्यायी आहे. म्हणून तुम्ही अनितीकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपून देईल? आणि जे दुसऱ्याचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही तर जे आपले आहे ते तुम्हाला कोण देईल? कोणत्याही चाकराला 2 धन्यांची सेवा चाकरी करता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवा चाकरी करता येत नाही. आणि आज सकाळी आपण 9व्या वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करू. आणखी मी तुम्हाला सांगतो, अनितीकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा, यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हा सार्वकालिक वस्तीत घ्यावे. आणि हा जो दाखला आहे, आपण 15वा अध्याय आणि 16वा अध्यायाची जर तुलना केली तर 15व्या अध्यायामध्ये 3 दाखले प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस सांगितले ते 3ही दाखले त्याने शास्त्री आणि परुषांना उद्देशून सांगितले. कारण येशू ख्रिस्त हा जकातदार आणि पापी लोकांबरोबर राहतो, त्यांच्यावर बसतो, उठतो, त्यांच्याबरोबर जेवतो, आणि म्हणून शास्त्री आणि परुषी त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल वारंवार तक्रार करू लागले, त्याच्याविषयी ते निंदा करू लागले आणि प्रभू येशू ख्रिस्ताविरुद्ध बोलू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या शास्त्री आणि परुषांना उद्देशून हे 3 दाखले सांगितले आणि 3हीमध्ये हरवलेल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि या 3 गोष्टी ज्या हरवलेल्या आहेत त्या हरवलेल्या, मग ते नाणं असो, मेंढरू असो किंवा मुलगा असो, म्हणजे सोन्याचं नाणं होतं ते पुतळ्या गळ्यातल्या, त्याच्यातली एक 10 पैकी एक हरवली आणि ती बाई अगदी झटून शोध करून ते सापडेपर्यंत शोधत राहते आणि सापडल्यावर आनंद करते. मेंढरू हरवतं 100 मेंढरं असताना आणि तो मेंढपाळ 99 मोजतो आणि एक नाही, त्याला झोप येत नाही आणि ते एक शोधायला जातो
आणि त्याला आणतो आणि आनंद करतो, जयोत्सव करतो. उधळा पुत्र बापाचं सर्वस्व तो गमावतो ख्यालीखुशालीमध्ये आणि कफलक होऊन भिकारी होऊन तो परत येतो. बाप त्याचा स्वीकार करतो, त्याच्यासाठी मोठी मेजवानी करतो. देव किती दयाळू आहे. एका पाप्याचं मोल त्या देवासमोर किती आहे हे तो त्या शास्त्री आणि परुषांना सांगतो की अहो शास्त्र्यांनो आणि परुषांनो, मानवजात त्या परमेश्वराने निर्माण केलेली आहे. तो परमेश्वर सर्व मानवांवर सारखं प्रेम करतो आणि जे पापी आहेत, जे जकातदार, तुम्ही ज्यांना दुर्लक्षित केलेलं आहे, त्यांचा तुम्ही द्वेष आणि तिरस्कार करता, त्यांना त्यांचा हेवा करून त्यांना दूर करता. परंतु देव आशांवर प्रेम करतो. देवाच्या दृष्टीने एक आत्म्याचं मोल किती आहे हे प्रभूला पटवून द्यायचं होतं. म्हणून एक पापी, त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला आणि त्या पाप्याच्या उद्धारासाठी त्याने बलिदान केलं. प्रभू येशू ख्रिस्ताने शास्त्री परुषांना उद्देशून हे 3 दाखले सांगितले आणि या 16व्या अध्यायामध्ये आपल्या शिष्यांना उद्देशून हा दाखला सांगितलेला आहे. त्याने शिष्यांना म्हटले, एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याचा एक कारभारी होता. आता त्या काळामध्ये जे श्रीमंत लोक होते त्यांच्या घरामध्ये अगदी विश्वासू नोकर चाकर होते. आपल्याला माहिती आहे की अब्रामाचा चाकर होता एलिएजर. सगळं त्याचं प्रॉपर्टीचा हिशोब सगळं काही त्याच्याकडं होतं. तोच सगळ्या गोष्टी कारभार पाहायचा. तसा हा कारभार पाहणारा एक चाकर किंवा कारभारी या श्रीमंत मनुष्याचा होता. आणि त्याच्याविषयी या श्रीमंत व्यक्तीला सांगण्यात आलं की हा व्यक्ती तुमचा पैसा, तुमचं धन उडवत आहे, त्याचा गैरवापर करत आहे. आणि हे ज्यावेळेस त्या धन्याच्या कानी आलं त्यावेळेस त्या धन्याने विचार केला की याला आता कामावून काढून टाकतो. त्याला बोलावलं, तुझा सगळा हिशोब दे, तुला कामावून घरी बसावं लागेल. हा चतुर होता. त्याने विचार केला, आता हे जर काम सुटलं तर मला कोण काम देणार नाही. श्रम करायला, कष्ट करायला मला लाज वाटते. कारण हा इतका श्रीमंत, आता हा कष्ट करायला शक्ती पण पाहिजे ना, ती पण माझ्यामध्ये नाही. शिवाय ज्या लोकांमध्ये मी वावरणार त्यांनी मला घरात घेतलं पाहिजे, त्यांनी जवळ केलं पाहिजे, अशी काहीतरी युक्ती योजून त्याने ताबडतोब त्या मालकाचे जेवढे कर्जदार होते त्यांना बोलावलं आणि सुरुवातीला जे आले त्यांना विचारलं, तुमचं काय देणं आहे? आणि त्यांनी सांगितलं की 100 मन तेल. आता तो तेलाचा व्यापार त्या काळात चालायचा. तेलावर आणि गव्हावर, ह्या अन्नधान्यावर. त्या तेलवाल्यांनी म्हटलं की 100 मन. त्याने सांगितलं की ताबडतोब याच्यावर लिहून काढा 50. त्यांचं अर्ध माफ केलं आणि 50 त्यांनी खुश झाले. ते दुसऱ्यांना बोलावलं, त्यांना विचारलं तुमचं किती देणं आहे? ते म्हटलं की 100 खंड्या गहू. आता ते आपल्याला माहीत आहे की खंडीभर म्हणजे किती, मनभर किती, किती किलोमध्ये हिशोब केला तर त्या व्यवहारामध्ये आपण जर विचार केला तर हे 100 मन 100 खंड्या गहू. आणि त्यांना सांगितलं की ताबडतोब तुम्ही 80 लिहा, तुम्हाला 20% सूट. त्यांनी ताबडतोब, ते पण खुश झाले. वा, हा कारभारी किती भला आहे, किती चांगला आहे. आणि ताबडतोब त्याने तो हिशोब द्यायला मालकाकडे गेला. त्याने मालकाला, तो इतका खुश झाला मालक की हा खरंच प्रामाणिक वाटला. त्याच्याबद्दल वाहवा केलेली आहे, शहाणपणा दाखवला. आणि ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त दाखले रूपाने सांगत असताना त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं म्हणणं जे आहे की अनित्यकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा. आणि ही शिकवण जे आहे RSS वाले किंवा जे ख्रिस्ताला विरोध करणारे लोक आहेत, त्याच्या विरुद्ध बोलणारे लोक आहे, ते कोटेशन घेऊन अनेक वचनं देतात. हा प्रभू येशू ख्रिस्त काही शांतीदाता नाही. तो म्हणतो की मी शांतता प्रस्थापित करायला आलो नाही, तर मी आलो आहे आग लावायला आलो आहे. ही आग घराघरामध्ये, समाजामध्ये, आई मुलीमध्ये, बाप मुलामध्ये आणि
हे काय आहे, हा तलवार धारण करणारा आहे, हा कसा काय शांतीदाता आहे. मग ते काय म्हणतात, येशू ख्रिस्त असा शिकवतो की तुम्ही अनितिकारक धनाने आपणासाठी मित्र जोडा. अनितिकारक धन म्हणजे अन्यायाने कुभांडाने मिळवलेलं धन मिळवा आणि त्याच्याने आपलं मित्र जोडा. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा यामध्ये सांगण्याचा उद्देश वेगळा आहे आणि त्याने हे आपल्या शिष्यांना या गोष्टी पटाव्यात म्हणून सांगितलेलं आहे की अन्यायी कारभाराने शहाणपण केलं. अन्यायी कारभाराचं शहाणपण काय होतं की माझी नोकरी पण जाऊ नये, मला लोकांनी पण वाहवा करावे, माझं बसणं उठणं त्यांच्याबरोबर सदैव आनंदात राहावं म्हणून त्याने युक्ती केली आणि त्याच्या मोबदल्यात त्या धन्याने देखील त्याची वाहवा केली. म्हणून येशू म्हणतो की ह्या जगातले जे लोक आहेत, ह्या जगातले लोक अन्यायी असले तरी त्यांचं शहाणपण जे आहे त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की या युगाचे लोक आपल्या सारख्यांविषयी म्हणजे प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. प्रकाशाची प्रजा जी आहोत आपण, आपल्यामध्ये मुळीच अंधार नाही, अन्याय नाही, अनिती नाही, परंतु ह्या जगातले लोक इतके हुशार आहेत. तर आपण जे प्रकाशाचे लोक आहोत त्या आम्हाला देखील प्रभू येशू ख्रिस्त हे शिकवत आहे की ह्यासाठी की हे जे अनितिकारक धन आहे ते नाहीसं होईल तेव्हा त्यांनी तुम्हा सार्वकालिक वस्तीत घ्यावे, म्हणून अनितिकारक धनाविषयी तुम्ही विश्वासू व्हा. याचा अर्थ समजणं थोडंसं अवघड आहे. अनेकदा लोक त्याविषयी बोलतात, चर्चा करतात की हे कसं काय प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की अनितिकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा. प्रभूने हा दाखला सांगितलेला आहे आणि तो म्हणतो की ते नाहीसं होईल तेव्हा त्यांनी तुम्हाला सार्वकालिक वस्तीत घ्यावे. आता ही सार्वकालिक वस्ती जी आहे ती भूतलावरची नाही, ती स्वर्गातली आहे, जिथं आपल्याला सदा सर्वकाळ राहायचं आहे. तिथं जे आपण मित्र जोडलेले आहेत, म्हणजे आपण या जगामध्ये शहाण्यासारखं वागून आपण लोकांवर हे प्रेम दाखवलं आणि जो काही धन आहे, जो काही पैसा आपल्याकडं देवाने दिलेला आहे, तो धन किंवा पैसा हा अनितिकारक म्हणजे हा नश्वर आहे, नाश पावणार आहे, ते टिकाऊ नाही, सार्वकालिक नाही. आणि म्हणून जे टिकाऊ नाही, प्रभू म्हणतो ना की ही नश्वर आहे, नष्ट होणार आहे, नाश पावणारं धन आहे. परंतु आपण ते इतरांच्या कारणी जर लावलं, इतरांना मदत म्हणून त्याचा उपयोग जर केला, तर त्याद्वारे अनेक गोरगरीब देवाच्या राज्यात येतील. आता ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी देवाच्या राज्यात लोकांना आणण्यासाठी आपण पैसा वाटून करावा असं नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने जे जे दाखले सांगितलेले आहेत त्या सगळ्या दाखल्यांमधून त्याचा भावार्थ आपल्याला समजतो. एका श्रीमंत व्यक्तीची येशूने म्हणजे दाखला सांगितला की तो श्रीमंत शेतकरी होता. त्याच्या शेतामध्ये त्या वर्षी इतकं पीक आलं की ते सगळं पीक कोठारात साठवण्यासाठी जागा नाही म्हणून त्याने नवीन कोठारे साठवले आणि त्याच्यामध्ये ते अमाप धान्य साठवून ठेवलं. आणि मग तो म्हणतो, अरे स्वतःच्या जीवाला म्हणत आहे की हे जीवा, खा पी मजा कर, तुला आयुष्यभर पुरून उरेल एवढं मी साठवलेलं आहे. पण त्याच रात्री त्याला मृत्यू आला. हे साठवलेलं धन कोणाचं झालं? त्याला त्याचा काहीही लाभ झाला नाही. हे नश्वर आहे, नाशवंत आहे. हे धन आपल्याला साठवण्यासाठी त्याने दिलेलं नाही, हे खर्ची करण्यासाठी, लोकांच्या कारणी लावण्यासाठी देवाने आम्हाला हा धन, पैसा किंवा दिलेलं हे सर्व काही आहे ते मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या उपयोगासाठी पडावं म्हणून तुम्ही आणि मी त्याचा सदुपयोग करावा, ही प्रभू येशू ख्रिस्ताची यामागे शिकवण आहे. आपण सदुपयोग करणं म्हणजे माझ्याजवळ आहे, येशू ख्रिस्ताने म्हटलं 2 आहेत तर 1 देऊन टाक. असे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात की प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या शिकवणीप्रमाणे तंतोतंत वागतात. डॉक्टर शिलांडर साहेब
इतका त्यागी माणूस मिशनरी. त्या काळातल्या दुष्काळामध्ये लोक त्यांना सांगायचे, साहेब हे येशू येशू काय करत आहेत, आम्ही उपाशी मरत आहोत, दुष्काळ आहे, आम्हाला खायला प्यायला काय नाही. त्यांना इतकी दया आली, स्वतःची गाडी त्यांनी लगेच त्या व्यापाऱ्याला विकून सगळा पैसा वाटून दिला. घरी आले रिकामे. त्यांच्या पत्नीने विचारलं की साहेब गाडी कुठे आहे? ओ ते म्हणे लोकांना गरिबांना मदत केली मी, ती विकून टाकली देवाच्या कामासाठी. त्या लोकांच्या तिला फार राग आला. त्याच दिवशी त्यांचं भांडण झालं. ती त्यांना सोडून निघून गेली. कुठं गेली ती? अकोला जिल्ह्यामध्ये ती अंजनगाव सुरजी या गावामध्ये ती जाऊन राहिली. आणि मग आयुष्यभर मरेपर्यंत ते एकत्र आले नाही. शिलेंद्र साहेबांचं त्यागी पण इतकं होतं की रस्त्याने चालले, कोणाला काय, कोणी जर त्यांना सांगितलं साहेब तुमचा कोट इतका सुंदर आहे, हो तुम्हाला आवडलं का, लगेच काढून द्यायचं. इतकं त्यांचं चप्पल बूट कोणाला जर गरज आहे आणि एखादा दिसला आणि त्याने फक्त विचारलं तरी ते देऊन टाकायचे घरी. मी ज्यावेळेस नवीन आलो त्यांनी मला नगरहून आणलं, त्या दिवशी मी त्यांच्या बंगल्यात, मला वाटलं हा साहेब इतका अमेरिकन आहे फॉरेनचा. भुसावळमध्ये थंडीचा महिना होता, नोव्हेंबर महिना. त्या बंगल्यामध्ये पाहिलं तर रात्री झोपण्याच्या आधी त्यांनी लाकडी खाट आणून एक गादी मला दिली. आणि नंतर मला झोप काय आली नाही रात्रभर. मला वाटलं हा माणूस फार श्रीमंत आहे, आपल्याला बाहेरच ठेवलं तो असं वरांड्यात. धैर्य केलं रात्री उठून झोप नाही म्हणून, की आतमध्ये पाहू म्हटलं कसं आहे. ते दारे बंद नव्हतं केलेलं. आतमध्ये गेलं तर ते एकदम भकास ते हॉल. आणि वाचायचा पेपर खाली टाकला आणि त्यांच्यावरती कुडकुडत त्यांची गादी, त्यांची ती खाट मला दिली. आणि थंडीत कुडकुडत ती व्यक्ती आतमध्ये सगळं मोकळत. ती चर्चला यांना ती जागा दिलेली. एक लहानसा वातीचा स्टोव होता, त्याच्यावर जर्मनचं हंडी, एकच ते ॲल्युमिनियमची प्लेट, त्याच्यामध्ये तो खायचा. आणि अनेकांना त्यांनी प्रभू सेवेमध्ये आणलं. त्यांची सगळे पेन्शन पॉकेट मनीमध्ये लोकांना देण्यामध्ये घालवली. त्यागी जीवन. सांगण्याचा अर्थ इतरांच्या मदतीसाठी त्या काय केलं पाहिजे की जे धन देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे ते आपण इतरांच्या कारणी लावावं. त्याचा परिणाम अनेक जण प्रभूचा स्वीकार करतील, देवाच्या राज्यात येतील. आणि देवाच्या राज्यात गेल्यावर हे लोक आपली वाहवा प्रशंसा करतील. मी उपाशी होतो, मी भुकेला होतो, येशू ख्रिस्त म्हणतो ना, त्यावेळेस तुम्ही मला खायला दिलं, मला कपडा दिला, मी दवाखान्यात होतो, मला असं तुम्ही पाहिलं. आम्ही म्हणू प्रभू तुला आम्ही कधी केलं? ज्या अर्थी ह्यांना केलं त्या अर्थी ते मला केलं. हा आमचा प्रभू येशू ख्रिस्त दाखल्यांनी शिष्यांना सांगत असताना त्याला हे दाखवायचं आहे, जसं त्या शास्त्री आणि पुरुषांना त्याने हे दाखवलेलं आहे की देव किती प्रीतीने भरलेला आहे. योहान 3:16 की देवाने जगावर प्रेम केलं, त्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. एवढा देवाने त्याग केला एका पापी मानवासाठी. स्तोत्र 8वा अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये त्याने सांगितलं की मरते मानवतोय काय की तू त्याची आठवण करावी, मानवतो काय की तू त्याला दर्शन द्यावे, तू त्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी केलं. म्हणजे देव ह्या मानवाला इतकं काही जवळ करतो की तो मरते मानव आहे पण देव त्याची आठवण करतो. हा मानव कोण आहे पण देव त्याला दर्शन देतो आणि देवदूतांपेक्षा किंचित कमी. याचा अर्थ देवाच्या दृष्टीने मानवाचं मोल किती आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवलेलं आहे. तसं येशू ख्रिस्त म्हणतो की मनुष्याचं जीवन अत्यंत मोलाचं आहे. जे हरवलेले पापी आहेत देवासाठी ते मोलवान आहेत. आणि म्हणून तुम्ही आणि मी या मानवावर प्रीती करावी. आणि ही प्रीती आपल्याला माहीत आहे त्यागाची. त्या मदर तेरेसाचं जीवन आज आपण ज्यावेळेस पुस्तकामध्ये किंवा त्या चित्ररूपाने पाहतो, ज्यांनी डोळ्याने पाहिलं अक्षरशः ते लोक हादरून गेले की ही बाई फॉरेनची मिशनरी म्हणून आली. या कुष्ठरोगी महारोग्यांची सेवा तिने केली. ज्या व्यापाऱ्यांकडे ती हात पसरले की
मला द्या. एक व्यापारी थुंकला तिच्या हातावर. तिने घेतलं, ते रुमालामध्ये झाकून ठेवलं, दुसरा हात पुढे केला, आता मला द्या. आणि जे मुलं बाळं, जे अनाथ पोरके आहेत, या विधवा आहेत, टाकलेल्या रंजलेल्या आशांसाठी तो व्यापारी खजील झाला आणि त्या कलकत्ता शहरामध्ये त्याने त्यांच्या समोर झुकला आणि म्हटला, मदर, ह्या चेकवर मी सही करून देतो, जेवढं तुम्हाला लिहायचं ते लिहून घ्या. ती म्हणाली की प्रभूसाठी जे तुला द्यायचं ते दे. त्या माणसाने फार मोठी देणगी दिली. असं म्हटलं की त्यागाची जी सेवा जेव्हा आम्हाला मानवाचा कळवळा येईल प्रभू येशू ख्रिस्तासारखा, तसं तेव्हा आपण त्या पापी माणसावर त्या प्रकारे प्रेम करू लागू. परंतु खेदाची गोष्ट काय आहे की मनुष्य एकमेकांचा द्वेष करत आहे. मनुष्यच एकमेकांमध्ये मानवामध्ये भेदाभेद करत आहे. ही शास्त्री आणि परुषी ह्या जकातदारांना इतकं तुच्छ लेखत, पाप्यांना तर ते अजिबात जवळ करत नव्हते. आणि शंभरोनी लोकांच्या तर शहरातून गावातून पण ते जात नव्हते, वसा घालून जात. आपण म्हणतो ब्राह्मण भारतामध्ये फार कठोर आहेत, त्याच्यापेक्षा अधिक कठोर, अधिक द्वेष करणारे, अधिक भेदाभेद करणारे हे यहुदी शास्त्री परुषी लोक होते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला शिष्यांना सांगितलेला आहे. आणि ह्या दाखल्यामधून प्रभू येशू ख्रिस्ताला हा अन्याय आहे, हा लोकांबद्दल आता नाही खाल्ला असेल, आता कारण जगातले लोक आहेत त्यांना सत्य माहीत नाही आणि जगामध्ये भ्रष्टाचार, जगामध्ये अनिती सुरू आहे, परंतु ते अति हुशारीने वागतात. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही साळसूद व्हा. आणि ह्या जगातल्या लोकांपेक्षा आपण जी प्रकाशाची प्रजा आहो, आपण अधिक चातुर्याने आपण चतुर झालं पाहिजे. आणि आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त हे दाखवत आहे की ते हुशार असतात, परंतु आपल्याला देवाच्या दृष्टीने शहाणे बनायचं आहे. आणि म्हणून असं म्हटलं की 8व्या वचनामध्ये निश्चय ते त्यांच्यापेक्षा अधिक चतुर असावेत. म्हणजे आपण ह्या अनिती करणाऱ्या या कारभारांपेक्षाही आपण अधिक चतुर असावं. म्हणजे त्यांनी शोषण केलं, त्यांनी फसवणूक केली, साध्या भोळ्या लोकांचाही त्यांनी गैरफायदा घेतला. तसं होऊ नये, पण त्यांच्यापेक्षा चतुरपणा आपण दाखवा. म्हणजे हे जे धन, आता प्रभूने ज्या धनाविषयी सांगितलेलं आहे की 2 धन्याची आपल्याला चाकरी करता येत नाही. 2 धनी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं 13 वचनामध्ये 2 धन्याची चाकरी करता येत नाही, एक धनाची आणि एक देवाची. धन देवता आणि हा आपला जिवंत परमेश्वर, दोन्ही गोष्टी आपण बरोबर करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करल, एकावर प्रेम करल. आजच्या काळामध्ये 2 धन्याची चाकरी करणारे अनेकदा ह्या चाकराला, या धन्याला खुश करण्यासाठी त्याच्यावर जास्त प्रीती करतात, परंतु जो सर्वश्रेष्ठ त्याच्यावर ते प्रेम करत नाही. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त जसं शिष्यांना शिकवत आहे तसं तो आम्हाला प्रोत्साहन देत आहे की अनितीने धन मिळवण्यास तो आम्हाला प्रोत्साहन देत नाही की तुम्ही पण करा असा भ्रष्टाचार, अनितीने धन मिळवा, यासाठी तो प्रोत्साहन देत नाही. परंतु अनितीकारक धन जोडण्यासाठी, अनितीने धन मिळवण्यास प्रभूने शिकवलेलं नाही. परंतु जसं त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात सुरू होतं की आपली धन दौलत संपत्ती ही अनितीकारक, ही नश्वर आहे, ही व्यर्थ आहे असं मानलं जात होतं. आजही तसंच आहे ना. आपण म्हणतो ना पैसा आहे, जगाच्या दृष्टीने आपण विचार करतो की फक्त पैसाच देव आहे, परंतु हे नश्वर आहे, नाश पावणार आहे. आणि ह्या गोष्टी तुम्हाला आणि मला संपत्ती म्हणून देवाने दिलेलं आहे. जे काही आमच्याजवळ आहे हे एक दिवस लयात जाणार आहे. म्हणजेच धन काय प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं नाही की ते वाईट आहे, पण त्याचा दुरुपयोग करणं ते वाईट आहे. आपण संचय करण्याऐवजी त्याचा विनियोग केला पाहिजे, उपयोग केला पाहिजे. एका धन्याने त्या दाखला सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताने, एकाला 5,000, एकाला 3
2,000 दिले, एकाला 1,000, एकाने गाडून टाकले. प्रभू म्हणतो, अरे ते पेढीवर ठेवले असतं तर व्याजासकट मला मिळालं असतं. पण ज्याने त्याच्यावर व्यापार केला, डबल केले, त्यांची वाहवा केली. आज आम्हाला धन संचय करण्याऐवजी त्याचा उपयोग करावा, हीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना शिकवत आहे. आणि या शिकवणीमधून तुम्हाला आणि मला जी आत्मिक बाब शिकायची आहे की हे साठवलेलं धन कोणाच्याही उपयोगाचं नाही. नीतिसूत्राच्या एक पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की अनेक लोक धनाढ्य आहेत, श्रीमंत आहेत, आणि अनेकांनी त्या काळामध्ये मोठमोठ्या बँका नसतील म्हणून जमिनीत पुरून ठेवलेलं आहे. ते मरून गेले, त्यांच्या पिढ्या खपल्या, आणि आता कधी कधी उत्खनन करत असताना त्याच्यातून ते धन बाहेर पडतं, ना त्यांच्या उपयोगाचं ना कोणाच्या. आणि कोणाच्या तर असं म्हटलं की ते धन कोणत्याही कामाचं उरलेलं नाही. म्हणून साठवण्यापेक्षा ते इतरांना देणं, गोरगरिबांना मदत करणं, त्याद्वारे आशीर्वाद मिळतात. थोमा भारतात आला, त्याला राजाने महाल बांधण्यासाठी बोलावलं. पैसा दिला त्याला, इतका अमाप पैसा दिला की अति चांगला, जगात सर्वात सुंदर माझा महाल बांध. आणि हा चांगला कारागीर आहे असं येशू ख्रिस्ताने त्या बाजारामध्ये, असं म्हटलं की त्या काळात गुलामांचा बाजार भरायचा, आणि त्या बाजारामध्ये येशू ख्रिस्त एका मालकाचं रूप घेऊन तो ओरडत होता की माझा गुलाम अतिशय तरबेज बांधकामामध्ये, तो सुंदर इमारती बांधण्यामध्ये तरबेज आहे. आणि हा गोंडा पुरुष राजा गुलाम खरेदी करायला त्या येरुशलेमला गेलेला होता. थोमा रडत होता. सगळ्या शिष्यांना कामगिरी दिली, वेगवेगळ्या देशात जाण्याची आज्ञा केली. प्रभू मला तू काहीच सांगितलं नाही, कुठं जाऊ, कुठं सेवा करू. आणि तो रडत असताना येशूने त्याच्या पाठीवर हात फिरवले. प्रभूने म्हटलं चल. त्याने म्हटलं ना, माझा प्रभू, माझा धनी, माझा स्वामी. त्या प्रभूने म्हटलं तू जर खरंच आता माझा गुलाम बनायला तयार आहे तर मी तुला विकतो बाजारात. आणि तो तयार झाला. आणि येशू ख्रिस्त सांगत असताना त्याच्याकडे धावत लोक यायचे, आणि हा गोंडा पुरुष राजाने त्या गुलामाला विकत घेतलं. त्याची किंमत येशू ख्रिस्ताने घेतली, आणि हा गुलाम म्हणून भारतात आला. आणि त्या गोंडा पुरुष राजाने त्याला अमाप संपत्ती दिली महाल बांधण्यासाठी. त्याने फिरून परिसर पाहिला, सगळ्या झोपडपट्ट्या आणि आजूबाजूला त्या सगळ्या साऊथ इंडियामध्ये त्याने सगळं पाहिलं की भारतात किती दारिद्र्य आहे. भारतातली ही परिस्थिती त्याने त्याही काळातली पाहिली. आणि त्याने सांगितलं, देवा तू मला या देशात पाठवलेला आहे. त्याने सगळा पैसा त्या राजाचा गोरगरिबांना वाटून दिला, गोरगरिबांना वाटून दिला. आणि सेवा करत गेला. राजाने पाहिलं, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 5 वर्ष वाट पाहिली, माझा महाल कधी तयार होईल. आणि एक दिवस राजाने बोलावलं की थोमा दाखव माझा महाल. तो म्हटला, महाराज तुमचा महाल मी तयार केलेला आहे, फार भव्य दिव्य आणि सुंदर महाल आहे. आणि मग ज्यावेळेस त्या राजाने सांगितलं मला पाहायचं आत्ताची आता चल, त्याने त्या सर्व गोर गरीब लोकांमध्ये त्या राजाला फिरवलं. आणि त्याने पाहिलं, अरे हे सगळे काय लावलेलं तू, माझा महाल कुठे आहे. तो म्हटला, महाराज हा महाल आहे. ह्या लोकांचं दारिद्र्य, ह्या लोकांची परिस्थिती, दुर्दशा देवाने मला दाखवली, मी त्यांना हे धन वाटून दिलेलं आहे. राजा रागवला, त्याला ताबडतोब फाशीची शिक्षा सुनावली. आणि उद्या त्याला फाशी जाहीर केली. रात्री असं म्हटलं की तो राजा, त्याचा भाऊ, गोंडापुरचा भाऊ मरण पावला. आणि तो मरण पावल्यानंतर स्वर्गात गेला. आणि स्वर्गामध्ये फिरत असताना देवदूतांना विचारत होता, अरे ह्या वेगवेगळ्या आता हे दंतकथा म्हणा किंवा हिस्ट्री त्या साऊथ इंडियामध्ये मार्थोमा चर्चमध्ये लिहिलेल्या आहेत. आणि थोमाला त्या देवदूताला विचारलं त्या गोंडापुरच्या भावाने, हे महाल आणि त्यांच्या महालांवर पाट्या लावलेल्या होत्या. आणि गोंडापुरस राजाचा महाल भव्य दिव्य अति सुंदर त्या स्वर्गामध्ये त्याने पाहिला. त्याने विचारलं, हा कोणाचा आहे. त्याने सांगितलं की
असा एक व्यक्ती, तो तुझा बंधू आहे, राजा आहे, त्याचा हा भव्य दिव्य महाल. अरे इथं कधी त्याने संपत्ती पाठवली, इथं पैसा बांधकामाला. त्या थोमाला जे दिलेलं धन ज्या गोरगरिबांना त्याने वाटून दिलं, त्यांनी सुवार्तेद्वारे आत्म्यांचं तारण झालं त्यांचं. आणि देवाने तुमच्यासाठी, तो म्हटला देवा मला परत पाठव. आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी जागा झाला. सगळे ते रडत आहेत हा मेला म्हणून. त्याचा अंत्यविधी करण्यापूर्वी हा थोमाला फाशी होणार होती, म्हणून राजा त्या दिवशी थांबला, फाशी स्थगित केली. आणि हा परत जिवंत झाला. त्याने सांगितलं मी मेलो होतो, मला हा दृष्टांत स्वर्गामध्ये झाला. महाराज खरंच तुमचा महाल देवाने अति सुंदर स्वर्गामध्ये बांधलेला आहे. मी सुद्धा पाहून आलो. हा थोमा त्याला फाशी देऊ नका, हा देवाचा महान दास आहे. आणि मग राजाने त्याची फाशी टाळली आणि त्याची वाहवा केली. आणि या थोमाने केलेलं सेवाकार्य फार अद्भुत आहे. आज 2000 वर्ष झाले तरी मार थोमाई चर्च भारतामध्ये आहे. त्याच्याद्वारे आलेली सुवार्ता या देशामध्ये सतत आहे. म्हणून असं म्हटलं की जे नश्वर आहे ते नाहीसं होणार आहे, परंतु जे टिकाऊ आहे, इतरांच्या मदतीसाठी, कल्याणासाठी आपण जे लावलेलं आहे कारणी, ते सार्वकालिक आहे. आणि आम्हाला त्या सार्वकालिक जीवनात प्रशंसा, वाहवा लोकांनी आपली आपुलकीने करावी, तर आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे की हुशारी दाखवून या कारभाराप्रमाणे आपणही आपल्यासाठी या धनाचा उपयोग, सदुपयोग करून मित्र जोडावेत. आज जगातल्या लोकांकडे जर पाहिलं तर इतके श्रीमंत आहेत, गर्भ श्रीमंत आहेत, भरपूर पैसा, धन, संपत्ती त्यांच्याकडे आहे. त्या लता मंगेशकर आता मरण पावल्या, पण त्यांच्या सगळ्या बाथरूमला काय होतं, कोणत्या विटा लावल्या होत्या त्यांनी, सिमेंटच्या नव्हत्या, मातीच्या नव्हत्या, सगळ्या सोन्याच्या विटा, चांदीच्या. सोनं आणि चांदीने ते मडवलेले पलंग आणि सजवलेल्या त्यांच्या त्या सगळ्या फुलदाण्या, त्या सगळं ऐश्वर आहे. लोकांच्या कल्याणासाठी नाही, परंतु ती फक्त स्वतःच्या खुशीसाठी. जयललितासारखी इतर आपण पाहतो भारतात इतके धनाडे आजही आहे, भरपूर श्रीमंती आहे. त्यांचे जर आपण खोदले तर नोटांच्या थप्प्याचे थप्प्या, सोन्याचे ढेगच्या ढेग लागलेले आहेत. पण भारतातली गरिबी संपलेली नाही. त्या लोकांकडे दुर्लक्ष आहे. म्हणून चीनच्या एका माणसाचं उदाहरण सांगून 2च मिनिटात घेतो आणि संपतो. कारण हा चीनी एक अभिनेता होता आणि त्याचं नाव होतं जॅकी चॅन. त्याच्याबद्दल असं लिहिलं की तो अफाट संपत्तीने भरलेला होता. त्याने एक दिवस विचार केला की मी जीवनामध्ये हे सगळं कमवलेलं आहे, हे धन मी घेऊन जाणार नाही. म्हणून त्याने आपला विचार बदलला आणि सर्व धन त्याने वाटून टाकलं. इतक्या गोरगरिबांमध्ये, लोकांमध्ये त्याने आपलं धन, सगळी दौलत फुकटपणे वाटून टाकले. आणि लोक त्याच्याकडे येऊ लागले, कुचेष्टीने त्याला बोलू लागले की अरे तू हा निर्णय घेतलेला आहे, अविचाराने घेतलेला आहे. तू आपल्या मुलासाठी काय ठेवलं की नाही? तो म्हटला मी काहीच ठेवलं नाही. तेव्हा त्याला विचारलं का असं? तो म्हटला माझा मुलगा जर सक्षम असेल तर तो स्वतः कमेल, आणि जर सक्षम नसेल तर त्याला मी उधळपट्टी करण्यासाठी माझी संपत्ती मुळीच देणार नाही. आज अनेक आईबाप आपल्या मुलांचा इतका लाड करतात, पैशाची उधळपट्टी त्यांच्यावर करतात. त्यामुळे असं म्हटलं की त्यांना कष्टाची जाणीव होत नाही. आणि ते इतके सुखात वाढल्यामुळे कष्टाची आणि कष्टाने कमवलेल्या पैशांची मुळीच किंमत करत नाहीत. आणि त्याचं कारण आपण पाहतो की हे जग धनाढ्य श्रीमंत लोकांनी भरलेलं आहे. त्यांच्या मुलाबाळांवर ते प्रेम करून हे सगळं उधळपट्टी करतात, पण गोरगरिबांना काही मदत करत नाही. शेवटी ते लेकरं आपल्याला माहिती आहे की अनावर होऊन स्वतःचा नाश करून घेतात. ना त्यांच्या उपयोगाचं, ना त्यांच्या मुलाबाळांच्या उपयोगाचं होत, ना इतरांचं. म्हणून हे अनिती
कारण जे धन आहे नश्वर धन आहे, देवाने दिलेला हा पैसा, हे धन देवता, हे एक दिवस लय जाणार आहे. परंतु सार्वकालिक काय आहे ते आपण इतरांना मदत करणं. म्हणून देवबाप करो आज या दाखल्याच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वाद देत आहे. प्रियजन हो, अतिशय सोप्या भाषेत देवाचं हे पवित्र वचन आमच्याकडे आलेलं आहे आणि जीवनाची ही अतिशय महत्त्वपूर्ण सत्यता आमच्या समोर आहे. आणि ज्याप्रमाणे त्याने शहाणपण मिळवलं आणि आपलं धन्याचं सर्वस्व त्याला मिळवून दिलं, त्याचप्रमाणे प्रियांनो आपली धनसंपत्ती आपण स्वर्गात साठवूया, यासाठी की आम्हाला प्रतिफळ मिळेल. अतिशय अभ्यासपूर्ण ह्या देवाच्या पवित्र वचनासाठी मी पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आणि देवपित्याला धन्यवाद देतो. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो. आज सौरभ शिरसाट, दानियल नाईक, संदेश सतीश गायकवाड आणि वासंती यशवंत वसावे या प्रियजनांचा जन्मदिवस आहे. प्रभुदेव बाप आपणाला आशीर्वादित करो. मी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब आपल्याला विनंती करणार आहे, सगळ्यांच्या वतीने तुम्ही प्रार्थना करायची आहे. काल आम्ही सुशांत रावडेला भेटलो, परिस्थिती त्याची थोडीशी अवघड आहे, तर आपण सुशांत रावडे याच्यासाठी प्रार्थना करू. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तो उपचार घेत आहे. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. खरोखर प्रभुदेव बापा, या जगात राहत असताना तू आम्हाला सांभाळणारा परमेश्वर आहे, चालवणारा परमेश्वर आहे. आम्ही जे तुझे लोक आहो त्या तुझ्या लोकांना प्रभू या जगात कसं राहायचं, कसं आचरण ठेवायचं, या जगासमोर कशा रीतीने आम्ही ख्रिस्त गाजवायचा, या सर्व गोष्टी प्रभू तू आपल्या वचनातून शिकवतोस आणि ती वचनं प्रभुदेवापा आमच्यासमोर नित्य ठेवतोस. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आज प्रभुदेवापा तुझे दास रेव्हरंड जयेश पठारे यांनी प्रभू जे वचन गाजवलेलं आहे, जे वचनाचं प्रभू आम्हाला चिंतन म्हणून समोर ठेवलेलं आहे, प्रभुदेवापा ते वचन अतिशय प्रॅक्टिकल जीवनामध्ये कठीण जरी असलं तरी पण प्रभुदेवापा जगामध्ये तुझ्या नामावर विश्वास ठेवणारे, तुझ्यासाठी त्याग करणारे, तुझ्यासाठी आपले सर्वस्व वाहून देणारे असे कितीतरी लोक होऊन गेले. आज देखील जगामध्ये प्रभू असे लोक आहेत. आणि म्हणून प्रभू तुझी सेवा जी जगभर चालू आहे ती युगानयुगे शतकोनशतके चालू आहे परमेश्वरा. आणि ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे, आशीर्वादाची गोष्ट आहे. आणि प्रभू आजच्या शिक्षणामधून देखील आम्ही हाच धडा शिकावा की ज्या स्वर्गीय टिकाऊ आणि सार्वकालिक गोष्टी आहेत, आत्म्यांचं तारण आणि गोरगरिबांची सेवा आणि प्रभुदेवापा ह्या सर्व गोष्टी येणाऱ्या युगांमध्ये अनेक प्रकारचं प्रतिफळ आणि आशीर्वाद घेऊन येणार आहेत. आणि म्हणून प्रभू आम्ही देखील या वचनाद्वारे उत्साहित व्हावं, प्रेरित व्हावं, यासाठी की प्रभू जे काही आमच्यापाशी आहे ते आम्ही ख्रिस्ताच्या सेवेसाठी अर्पण करावं, ख्रिस्ताच्या सेवेसाठी वाहून द्यावं. आणि जिथे कुठं आम्हाला संधी मिळेल त्याप्रमाणे आम्ही प्रभू तुझी सेवा करावी. आणि प्रभू हे जे नश्वर धन आहे हे एक दिवस प्रभू संपणार आहे, त्याचा नाश होणार आहे. आणि म्हणून प्रभू देवापा आम्ही त्याकडे विशेष गंभीरतेने न पाहता आम्ही जे काही प्रभू देवापा तू आम्हाला देतोस त्यामधून आम्ही नित्य तुझी सेवा करावी अशी कृपा तू आमच्यावर कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या सुंदरशा वचनाबद्दल पुन्हा एकदा तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. प्रभू आज आम्ही मंडळीच्या प्रार्थना करत असताना जे मंडळीमधून काही तरुण प्रभुदेवापा मेडिकलच्या शिक्षणासाठी, इंजिनिअरिंगसाठी आणि इतर क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी आहेत, अशा सगळ्यांची आम्ही आठवण करतो. प्रभुदेवापा या मंडळीतून प्रभू जे काही त्यांना शिक्षण मिळाले आहे, संस्कार मिळाले आहे आणि त्या सर्व गोष्टींची जोपासना करत आपलं शिक्षण, आपलं भवितव्य घडवण्यासाठी लागणारं सर्व प्रकारचं चांगुलपण त्यांना दे. नित्य त्यांनी तुझी प्रार्थना करावी, तुझी वचनं वाचावी, तुझ्या भयात चालावं. म्हणून प्रभू जेथे कुठे ते असतील तेथे प्रभू तुझ्या आत्म्याची संगती त्यांना तू दे. सर्व प्रकारच्या सैतानी मोहापासून, लोभापासून
वाईट कृत्यांपासून प्रभू त्यांचं तू रक्षण कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज प्रभू देवापा आम्ही आजारी जणांची देखील आठवण करतो आणि विशेष करून प्रभू रावडे बंधूसाठी आमची प्रार्थना आहे. प्रभू देवापा त्याला तुझ्यापासून येणाऱ्या आरोग्याची गरज आहे, शक्तीची गरज आहे. अद्भुत रीतीने प्रभू देवापा त्याला तू आरोग्य द्यावं, एक नवीन जीवन द्यावं आणि ज्या परिस्थितीमध्ये प्रभू तू आहे ती सर्व परिस्थिती बदलून त्यांनी पुन्हा एकदा प्रभू पश्चातापी अंतकरणाने तुझा स्वीकार करावा, यासाठी की देवबापा जीवन हे तुझ्यापासून मिळालेली देणगी आहे आणि त्या जीवनाचा उपयोग करत असताना पुन्हा एकदा प्रभू त्यांना तू उत्तम आरोग्य दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू आज ज्यांचे वाढदिवस आहे त्यांची देखील आम्ही आठवण करतो आणि प्रार्थना करतो. प्रभू सौरभ शिरसाट, दानियल मुकेश नाईक, संदेश सतीश गायकवाड, वासंती यशवंत वसावे आणि ह्या सर्व प्रियजनांना प्रभू गेल्या वर्षभर तू सांभाळलंस, तुझी कृपा दिलीस, संगोपन केलंस, पुरवठा केलास. प्रभू देवापा या सर्व तुझ्या कृपेबद्दल आम्ही आभार मानतो. येणारं वर्ष त्यांच्यासाठी सुखाचं, समृद्धीचं, आशीर्वादाचं व्हावं. तुझ्या ओळखीमध्ये नित्य त्यांनी वाढत राहावं, मंडळीशी संबंध जोडून असावं. म्हणून प्रभू देवापा त्यांची देखील तू या दिवसामध्ये काळजी घे, आशीर्वाद दे आणि या नवीन वर्षामध्ये प्रभू त्यांना तू आपला हात धरून चालव, अशी तुला प्रार्थना आणि विनंती आहे. आज दिवसभर प्रभू तू आमचा सांभाळ कर, सैतानाच्या प्रत्येक वाईटापासून आणि प्रत्येक अडीअडचणीपासून आणि प्रभू देवापा अपघातांपासून आमचं तू रक्षण कर. प्रभू देवापा आणि जे काही होईल ते तुझ्या गौरवासाठी होईल आणि म्हणून प्रभू विश्वास ठेवून जगण्यासाठी आम्हा सर्वांचं तू सहाय्य हो, हीच आमची प्रार्थना आणि विनंती आहे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू, त्यानंतर आजचे वक्ते रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेब पुढे येऊन आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तो आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणी सोडून सोडितो तसेच तो आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळात तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर, जो ऑनलाईन जोडले गेले त्यांच्याबरोबर, ज्यांचे वाढदिवस आहे त्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सप्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी, येशू पवित्र तू शुद्ध मन करी, तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्यासाठी सूचना आहे. उद्याचं मनन रेव्हरंड एल.पी. वळवी पाळक साहेबांकडून असेल. सर्वांना सलाम.